प्रमुख अतिथींचे देखील इथे आगमन झालेले आहे. त्यांचं आगमन अर्थात प्रमुख अतिथींचं आगमन आमच्या सर्व साठी अतिशय बहुमोलाचं आहे. कारण येतात तर सर्व, परंतु अशा काही व्यक्ती असतात ज्यांचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, ज्यांचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोडलेलं असतं, कुणाच्या तरी काळजावर कोडलेलं सुंदर लेणं असतं, साहित्य सेवा समाजसेवेचं देणं असतं. तर अशा एक साहित्य क्षेत्रात अहोरात्र झळकणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे धनश्रीताई पाटील. मनमंथन लेखन वाचन समूहाच्या आज 4थ्या वर्धापन दिनानिमित्त 0 माईल कलादालन बहुउद्देशीय संस्था नागपूर या संस्थेच्या अध्यक्ष धनश्रीताई पाटील या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत म्हणून लाभल्या आहेत. कवयित्री, लेखिका, गझलकार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धनश्रीताईंचे तसेच त्यांची मुंबई दूरदर्शनवरील सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये प्रसारित झालेली अनेक संभाषण काव्य यांचा उल्लेख इथे करता येईल. नागपूर आकाशवाणीवरून कथा व कविता वाचन करणाऱ्या धनश्रीताईंनी UCN चॅनेलवरती होळी निमित्त होणाऱ्या हास्य कवी संमेलनात अनेकदा सहभाग नोंदविला आहे. शाळा कॉलेजेस मधील सर्व परीक्षक म्हणून सहभाग नोंदविणाऱ्या धनश्रीताई पाटील सवेरी येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी देखील विराजमान होत्या. अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये अनेकदा काव्यवाचन करणाऱ्या धनश्रीताईंनी जागतिक मराठी संमेलनांमधून निमंत्रित म्हणून सहभाग नोंदवलेला आहे. 2003च्या वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टा आयोजनाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. असे हर हुन्नरी सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. तर शेवटी बरं का धनश्रीताई, आपल्या आगमनाने हर्ष झाला आमच्या मनमंदिरात करीतो आपले स्वागत आमच्या मनमंथन समूहात. धन्यवाद.